हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी सीबीएसई. मराठी सीबीएसई चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी सीबीएसई हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण सीबीएसई पॅटर्नचं मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत. आज आपण मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत. मल्टिप्लिकेशन फॉर फर्स्ट स्टँडर्ड हा मी फर्स्ट व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनची डेफिनेशन आणि बेसिक कन्सेप्ट त्यामध्ये दिलेले आहेत. आज आपण थोडंसं ॲडव्हान्स लेवलमध्ये मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत फॉर सेकंड स्टँडर्ड. सो लेट स्टार्ट. फक्त थोडंसं आधी रिवाइज करूया. बघा, मल्टिप्लिकेशन काय होतं. मल्टिप्लिकेशन इज द रिपीटेड ॲडिशन ऑफ अ सेम नंबर. तर सपोज माझ्याकडे 2 नंबर आहे आणि मी त्याला रिपीटेड ॲड करते. रिपीटेड ॲडिशन ऑफ सेम नंबर, याला मल्टिप्लिकेशन म्हणायचं. आता रिपीटेड ॲडिशन वरून आपण मल्टिप्लिकेशन कसं लिहितो, तर 2 हा नंबर किती टाइम्स आलाय, हाऊ मेनी टाइम्स, सो त्याला मल्टिप्लाय करतो. बघा, आता आधी मोजूया. 1 2 3 4 5. सो मी 5 लिहिलं. 5 टाइम्स 2 आलंय. सो 5 मल्टिप्लाय बाय 2. 5 2 जा 10. समजतंय. इक्वल नंबरचं जे काही ॲडिशन असतं, इक्वल नंबर्स ज्यावेळेस आपण एकत्र करतो आणि त्याची ॲडिशन करतो, त्याला रिपीटेड ॲडिशन करतो, त्याला मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण. आता रिपीटेड ॲडिशन दिली आहे, तुम्ही म्हणाल मग ॲडिशनच का नाही करायची, मल्टिप्लिकेशन का करायचं. आता सपोज हे 2 इथे दिलेत, बरोबर. मी त्याच्यामध्ये जर अजून काही नंबर ॲड केले, अजून पुढे बघा, आता मी इथे एवढे 2 नंबर लिहिलेले आहेत आणि ह्याची ॲडिशन करायची आहे आपल्याला. तर पॉसिबल आहे का? मला खूप वेळा 2 ची ॲडिशन करावी लागेल आणि इट विल टेक टू मच टाइम, लेंथी प्रोसेस होईल. पण जर मी मल्टिप्लिकेशनच्या वेनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, बघूया आता 2 किती टाइम्स आलाय बघायचं आणि मल्टिप्लिकेशन करायचं. तर मी काय करते, 2 इथे लिहून घेते आधी, मल्टिप्लिकेशनचं साईन. आता किती टाइम्स आला बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो 15 टाइम 2 आलेला आहे. सो 15 2 जा 30. सो माझ्याकडे लगेच आन्सर आला. किती वेळात आलं? खूप कमी वेळात. याच्यासाठी आपल्याला जी लॉंग ॲडिशन असती किंवा जी रिपीटेड ॲडिशन असती सेम नंबरची, तर त्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. सो मल्टिप्लिकेशन इज द इझियर. आधी मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज बघू. बघा काय दिलं तुम्हाला. मल्टिप्लाय अ नंबर इन एनी ऑर्डर. एक्झाम्पल बघूया आपण. बघा, जर मी इथे लिहिले 7 मल्टिप्लाय बाय 2, तर आपण असंही लिहू शकतो 2 मल्टिप्लाय बाय 7. या दोन्हीचा सेमच आन्सर येणार आहे. बघा, 7 2 जा 14, 2 7 जा पण असतं 14. सो वी कॅन मल्टिप्लाय द नंबर्स इन एनी ऑर्डर. म्हणजे तुम्ही 7 मल्टिप्लाय बाय 2 केलं काय आणि 2 मल्टिप्लाय बाय 7 केलं काय, दोन्हीचा आन्सर सेमच येणार. तुम्हाला एक्झाम मध्ये असं क्वेश्चन विचारतात फिलिंग द ब्लँक्सला. बघा, जर मी इथे लिहिलं 9 इंटू आणि हा बॉक्स दिला तुम्हाला आणि पुढे इथे लिहिलं 2 इंटू 9, तर या बॉक्समध्ये तुम्ही कोणता नंबर लिहिणार? ऑब्व्हियसली दिस नंबर. समजतंय. म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय 2, 2 मल्टिप्लाय बाय 9. आता पुढे तुम्ही सांगायचं मला. सपोज मी इथे लिहितेय चला सांगा किती येईल. 10 मल्टिप्लाय बाय 3. इथे कोणता नंबर मिसिंग आहे? 10 तर आहे, कोणता नंबर नाहीये? 3. इतके सोपे क्वेश्चन्स असतात ह्याच्यावरती फिलिंग द ब्लँक्सचे. समजतील तुम्हाला? समजतील नाही, तुम्हाला येतील चांगले. ओके, पुढे बघूया. सेकंड नंबरची प्रॉपर्टी वाचा. अ नंबर मल्टिप्लाय बाय 1 वी गेट सेम नंबर. म्हणजे ज्या नंबरला आपण 1 नी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला सेमच नंबर मिळतो. बघा एक्झाम्पल, 3 इंटू 1 या 3 मल्टिप्लाय बाय 1. 3 1s are 3. 5 इंटू 1 5 1s are 5. मीन्स 1 नी ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस आपल्याला सेमच नंबर मिळतो. बघा, 25 इंटू 1 25. 33 इंटू 1 33. समजते. म्हणजे ज्या वेळेस आपण 1 नी मल्टिप्लाय करतो एखाद्या नंबरला त्यावेळेस आपल्याला तोच नंबर प्रोडक्ट म्हणून किंवा आन्सर म्हणून मिळतो. आता पुढे, अ नंबर मल्टिप्लाय बाय 0. जर 0 नी आपण मल्टिप्लाय केलं, वी गेट 0 ॲज अ प्रोडक्ट. म्हणजे कुठल्याही नंबरला जर तुम्ही 0 नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 0च प्रोडक्ट मिळणार आहे, सेम नंबर नाही. सेम नंबर कधी? ज्यावेळेस 1 मल्टिप्लाय करतो त्यावेळेस. पुढे 8 ला जर मी मल्टिप्लाय केलं, 8 ला जर 0 नी मी मल्टिप्लाय केलं तर मला नंबर मिळेल 0. समजलं? म्हणजे 0 नी मल्टिप्लाय केलं तर 0 येतो
1नी मल्टिप्लाय केलं तर सेम नंबर येतो आणि जर कुठल्याही ऑर्डरने आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला सेमच प्रोडक्ट मिळतं. समजलं? ठीक आहे, प्रॉब्लेम्स बघूया. ओके, पुढे बघा क्वेश्चन वाचा. फाइंड द प्रोडक्ट. जे काही आपण आन्सर काढतो त्याला प्रोडक्ट म्हणतात. आता हॉरिझॉन्टल वेनी मल्टिप्लिकेशन दिले यांनी. हॉरिझॉन्टल वे आडव्या पद्धतीने, व्हर्टिकल पद्धतीने पण मी पुढे घेणारच आहे. सो 8 × 6 किंवा 8 × 6 हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला टेबल्स येणं फार गरजेचं आहे. चला मग आता 8 × 6 कसं करायचं आपल्याला बघा. टेबल कसं लिहितो आपण. 8 1s are 8, 8 2s are 16, 8 3s are 24, 8 4s are 32, 8 5s are 40, 8 6 are 48. सो आपल्याला दिलंय काय 8 × 6. सो आन्सर काय आला आपल्याला 48. हे टेबल जर तुम्ही लर्न केले तर तुम्हाला ओरली पण पटकन आन्सर लिहिता येईल. 48. समजलं? पुढे बघा 7 × 4. सो 7 4s are 28. पुढे 9 5s are 45. पुढे 10 4s are 40 आणि 5 2s are 20. 5 2s are 10. बघा पुढे सेकंड क्वेश्चन. फाइंड द प्रोडक्ट. क्वेश्चन सेमच आहे, फक्त तुम्हाला इथं बघा प्रॉब्लेम्स कसे दिलेत. मगाशी हॉरिझॉन्टल वे मध्ये होते, आता व्हर्टिकल वे मध्ये आहेत. सेमच वेनी आपण आन्सर करणार आहे. 8 × 3. फक्त इथं उभं लिहिलंय आणि तिथे आडवं लिहिलेलं होतं. चला सांगा मग मला 8 × 3. सो 8 3s are 24. लिहिताना आपण 1s प्लेसचा नंबर आधी लिहायचा, 10s प्लेसचा नंबर आधी इथे लिहितात आणि मग त्याला खाली लिहायचं असतं. पण इथे कुठलाच नंबर नाहीये ऍडिशन करायला, सो मी डायरेक्टली आन्सर लिहिते. समजते? पुढे 4 4s are 16. झालं, सिंपल आहे, समजतंय. आता याच व्हर्टिकल वेनीच आपण पुढचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. पुढे बघा थर्ड क्वेश्चन. फाइंड द प्रोडक्ट. सेमच क्वेश्चन. आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं. आन्सरलाच आपण प्रोडक्ट बोलतो. आता इथे 2 डिजिट नंबर आहे. 2 डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन करताना आधी 1s प्लेसचे नंबर बघायचे. तुम्हाला ह्या पूर्ण नंबरला 3 नी मल्टिप्लाय करायचे, बरोबर. सो एक 10s प्लेस मध्ये नंबर आहे आणि 1s प्लेस मध्ये नंबर आहे. सो ह्या 3 नी आपण आधी ह्या 2 ला मल्टिप्लाय करणार आहोत. चला सांगा मग 3 2s are 6. आणि आता काय करायचं, ह्या 3 नीच याला मल्टिप्लाय करायचं. चला सांगा मग. इझीच आहे, 1 आहे. आपण प्रॉपर्टीज पाहिल्या मगाशी. 1 नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर सेमच नंबर येतो. सो 3 1s are 3. समजलं? फक्त 2 डिजिट नंबर आहे म्हणून गोंधळून जायचं नाही. फक्त काय करायचं, जो काही नंबर दिलाय त्या नंबरने आधी 1s प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आणि मग 10s प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. बघा सांगा मला. 4 नी 2 ला मल्टिप्लाय करूया. चला 4 2s are 8 आणि आता 4 नी परत 2 ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. सो 4 2s are 8. आला प्रोडक्ट. पुढे 1s प्लेसचा नंबर 43 नंबरला 2 नी मल्टिप्लाय करतोय आपण. सो 2 नी आधी 1s प्लेसचा नंबर. 2 3s are 6, 2 4s are 8. समजते? पुढे बघा 3 नी जर 3 ला मल्टिप्लाय केला 3 3s are 9, 5 3s are 15. आता इथे अजून एक नंबर वाढलाय आपल्याकडे. सो तर त्याला आपण लिहिताना असं लिहायचं. सो हा नंबर काय जाईल 100च्या प्लेस मध्ये जाईल. सो मी 100 प्लेस वाढवते. समजलं? बघा फोर्थ क्वेश्चन. फाइंड द प्रोडक्ट. आता तुम्हाला इथं 3 डिजिट नंबर दिले. जसं आपण 2 डिजिट नंबर मध्ये या दोन्ही नंबरला या नंबरनी मल्टिप्लाय करत होतो, तसंच आता 3 डिजिट मध्ये तिन्ही नंबरला या नंबरनी मल्टिप्लाय करायचं आपल्याला. कळलं? सो आधी 1s प्लेस, मग 10s प्लेस आणि मग 100 प्लेस. समजतंय? चला मग 3 नी आधी
3 ला मल्टिप्लाय करून मला सांगा आन्सर. 3 3 जार 9. पुढे 3 4 जार 12. आता 12 मी इथे लिहिते. 2 डिजिट नंबर आलाय बरोबर. 3 4 जार 12 आले. तर हा 2 मी काय करणार, वन्स प्लेसचा नंबर इथे लिहिणार आणि हा नंबर याच्या डोक्यावरती कॅरी करायचा. समजतंय? चला मग आता मल्टिप्लिकेशन आधी करून घेऊ. मग 3 1s are 3. 3 1s are 3 इथं आन्सर येते आपलं, पण आपल्याकडे 1 आहे कॅरी केलेला आहे. तर ह्याला काय करायचं, ऍड करायचा. ह्या 3 मध्ये त्याला ऍड करायचं. सो 3 + 1 किती आले, 4. समजलं? जर तुम्हाला कुठला नंबर कुठे लिहायचा हे समजत नसेल तर साईडला लिहून घ्यायचं आणि मग आपल्याला कळतं बरोबर की 1s प्लेसचा नंबर आपण लिहितोय आणि 10s प्लेसचा नंबर वरती कॅरी करतोय. चला पुढे 3 2 जा 3 2 जा केलं काय किंवा 2 3 जा केलं काय, सेमच. सो 2 3 जा 6. पुढे 2 2 जा 4 and 2 4 जा 8. समजलं? पुढे या 3 डिजिट नंबरला 3 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. सो काय करतो आपण, 1s प्लेसचा नंबर आधी 3 2 जा 6. पुढे 3 1s are 3. 3 2s are 6. समजतंय? पुढे आता मी मगाशी सांगितलं होतं ज्या वेळेस आपण 0 ला मल्टिप्लाय करतो किंवा 0 ने एखाद्या नंबरला आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेस प्रोडक्ट काय येतो आपल्याकडे 0. सो इथे 0 आहे. सो 2 ने जर मी 0 ला मल्टिप्लाय केलं तर माझ्याकडे आन्सर येणार आहे 0. पुढे 2 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे 2 3 जा 6 आणि इकडे 2 3 जा 6. समजलं? क्वेश्चन प्रॅक्टिस करा आणि मेन गोष्ट की तुम्ही टेबल्स आधी लर्न करा. टेबल्स लर्न केल्यानंतर मल्टिप्लिकेशन खूप सोपं वाटेल तुम्हाला. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.